आपण जर आता निफ्टीकडे बघितलं तर निफ्टीकडे बघत असताना आपल्याला हे कळतं की यार सर्वात महत्वाचं ही लॉंग विक कॅन्डल इथे एकदम मोठी लॉंग विक कॅन्डल होती. या लॉंग विक कॅन्डलचा एक्झॅक्टली ओटी झोनला मार्केटने टॅप केलं. बरोबर. ओटी झोनला टॅप केल्यानंतर मार्केटने ऑल टाइम हाय दिला. सस्टेन नाही झालं, स्वीप झाला. एकदम टॅप करून फक्त तिने फक्त फॉर्मॅलिटी या हायला फक्त वरती टॅप टॅप करून दिला. तिथून मार्केट खाली आलं. आल्यानंतर या 50% लेवलने परत थांबून घेतलं आणि तिथून मार्केट आता वरती चाललंय. तर वरती चाललंय मार्केट, ठीक आहे, पण मग वरती कुठपर्यंत जाऊ शकतं? वरती पण लेफ्ट हँड साईडला काहीतरी लेवल्स असल्या पाहिजे. गेटिंग मी पण. तर मग ही एक व्हॉल्युम इम्बॅलन्स आहे, हा ऑर्डर ब्लॉक आहे. मंथली टाइम फ्रेम हा मार्केटला एक हर्डल तयार करू शकतो. विकलीला काय करंटली तुम्ही जर बघितलं त्या मंथली टाइम फ्रेमच्या पोटातला विकली टाइम फ्रेमचा हा व्हॉल्युम इम्बॅलन्स, हा एक ऑर्डर ब्लॉक आहे. कळत आहे? त्याच्या खाली हा काय व्हॉल्युम इम्बॅलन्स आहे. खाली एक ऑर्डर ब्लॉक बनवलाय आणि हा पीजी बनवतोय, बनवेल तुम्हाला असं वाटतंय. म्हणजे भविष्यात तुम्हाला हे पण आहे की मार्केट इथे सपोर्ट घेऊ शकतो. सर्वात महत्वाची लेवल जर कोणती वाटत असेल तर ही आहे. कारण ही लेवल इथे मंथलीचा ऑर्डर ब्लॉक पण आहे, तिच्या पोटातला मंथलीचा व्हॉल्युम इम्बॅलन्स पण आहे आणि त्या मंथली व्हॉल्युम इम्बॅलन्सच्या पोटातला हा विकलीचा पण व्हॉल्युम इम्बॅलन्स आहे. आणि तुम्हाला इथे ऑपोजिट कॅन्डलचा एक ऑर्डर ब्लॉक दिसत असेल, ग्रीन कॅन्डल मधला दिसतोय. आता करंटली मार्केट या ऑर्डर ब्लॉक मध्ये आहे. कळत आहे? तुम्ही या ज्या ऑर्डर ब्लॉकला पूर्ण मार्क केलं तर यू विल गेट टू अंडरस्टँड इथे मार्केट त्या ऑर्डर ब्लॉक मध्ये हा एक व्हॉल्युम इम्बॅलन्स आहे. बरोबर आहे ना? सो डेली मध्ये मार्केट इथे होतं, आज मार्केट गॅप ओपन झालं इथे. तर शेवटचा क्लोज, आजचा ओपन, हा गॅप क्रिएट झाला. बरोबर आहे ना? हा गॅप क्रिएट झाला तर मार्केट या गॅपच्या ऑलमोस्ट 50% पर्यंत आलं पाहिजे. कळत आहे? डेलीला हे स्ट्रक्चर दिसतंय, 15 मिनिटात काय दिसतंय? व्हॉट डू थिंक, मार्केट जाईल का वरती? कॅन्डलकडे बघून काय वाटतंय, जाईल वरती? लॉंग वीक आहे, 80% ऑफ द वीक आहे, मार्क द बॉडी टू वीक. 50% पर्यंत तरी गेलं पाहिजे. 50% पर्यंत ओटी झोन पर्यंत इथे टॅप करून मार्केट खाली पडू शकतं. इथे टॅप करून मार्केट खाली पडू शकतं. हा गॅप फिल करायला आला पाहिजे. जरुरी नाही की हा गॅप फिल केलाच पाहिजे, पण ठीक आहे आलं तर इट्स पाहिजे. आणि 50% लेवल आहे, एक 50% लेवल आहे. कळत आहे? सी मार्केट ऑलरेडी वरती गेलाय, इथे वरती गेलाय, तिथंच का थांबलं मार्केट? सो थांबलं म्हणजे काहीतरी रिझन असल्याशिवाय थोडी ना थांबेल मार्केट. लास्ट टाइम मार्केट इथून बाउन्स होऊन वरती गेलं होतं, इथे टॅप केलं आणि डायरेक्ट मार्केट इथे बाउन्स झालं. म्हणजे विचार करा, गॅप डाऊनने या लेवलने थांबवलं मार्केट. मार्केट इथून गॅप डाऊन झालं, बरोबर आहे ना? इथून गॅप डाऊन झालं आणि इथून बुलिश कॅन्डल बनवून मार्केट वरती गेले. म्हणजे ही लेवल स्ट्रॉंग आहे, ही लेवल स्ट्रॉंग आहे. परत दाखवलंय मार्केट इथे गॅप, इथे मार्केट काय झालं, गॅप ओपन झालं आणि परत मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करा. ही लेवल जाऊ दिलं का? नाही. इथून धाडकने मार्केट खाली पडलं. म्हणजे ही लेवल किती स्ट्रॉंग आहे. जर गॅप डाऊन ओपन होऊन मार्केट ह्या लेवलने मार्केटला वरती घेऊन गेलं, गॅप अप ओपन होऊन मार्केटने ह्या लेवलने मार्केटला खाली पाडलं. कळतंय ना? गॅप डाऊन ओपन होऊन ह्या लेवलने मार्केटला रिव्हर्स, गॅप अप ओपन होऊन मार्केटने ह्या लेवलला परत खाली गेलं. तर ही लेवल खूप स्ट्रॉंग आहे. सो ह्या लेवलकडे यदा कदाचित मार्केट आलंच तर अजून जास्त खाली पडणार. पण या ज्या कॅन्डल्स बघताय तुम्ही, या कॅन्डल्स कडे बघून तुम्हाला कोणत्या अँगलने वाटतंय की मार्केट वरती जाईल? पूर्ण बुलिश कॅन्डल दिसताय का? कॅन्डल मध्ये खाली वीक आहे, वरती वीक आहे, इंडिसिजन कॅन्डल्स, म्हणजे मोमेंटम नाहीये. नो बडी इज इंटरेस्टेड टू बाय ॲट द करंट मार्केट प्राइस. कळतंय? पीपल आर एक्सपेक्टिंग करेक्शन्स. व्हॉट एक्सपेक्टिंग? करेक्शन्स. तर पीपल आर एक्सपेक्टिंग करेक्शन्स. सेल केलं पाहिजे का? नो. एक रेड कॅन्डल तर बरोबर. मग त्याचं टॅक्टिक काय आहे? तुम्हाला जर स्काल्पिंग करायची असेल तर लेट्स वेट फॉर अ 15 minutes कॅन्डल और 30 minutes कॅन्डल टू ग्रो ग्रीन रेड अँड देन गो टू द 1 minute. आणि मग 1 minute मध्ये गेल्यानंतर ही जी 15 मिनिटाची कॅन्डल बनली होती, बरोबर आहे ना, रेड, ही अशी बनेल, समथिंग लाईक अशी बनेल काही ना काही, बरोबर. मग ही कॅन्डल बनल्यानंतर नेक्स्ट कॅन्डल ग्रीन बनेल. का बरं? कुठे आली ती? एफयूजी मध्ये. या 15 मिनिट कॅन्डलच्या एफयूजी मध्ये आली. आणि एफयूजी मध्ये आणि त्याने तर ट्रेड घ्या तुम्ही स्टॉप लॉसच्या वरती. कळत आहे? ही मोठा जो बॉक्स ही 15 मिनिटची कॅन्डल आहे. ही 15 मिनिटची कॅन्डल कशी झाली? 5 मिनिटाची आहे, 3 कॅन्डल्स. मी या 5 मिनिटाच्याच बनवल्या. एका मिनिटाच्या 5 कॅन्डल बनवू शकतात, नाही 15 मिनिटाच्या एका मिनिटाच्या 15 कॅन्डल बनतील. तर त्याच्यामध्ये जे पण एफयूजी ते सर्व चालतील. कळत आहे?
अभी अभी मेरे लिए ऐसा कुछ कन्फर्मेशन आहे क्या? गेटिंग माय पॉइंट. एका मिनिटात मार्केट इथे गॅप ओपन झाला, ठीक आहे. ओपन झाल्यानंतर मार्केट खाली आलं. खाली आल्यानंतर याची लिक्विडिटी घेऊन मार्केट परत वरती चाललंय. बट इट इज स्ट्रगलिंग. अगेन आय एम टेलिंग यू. सो लेट्स वेट फॉर अ मार्केट टू रिव्हर्स ऑन अ हायर टाइम फ्रेम. आता आपण काय करतो चूक, आपण एका मिनिटावर बघतो, अरे रेड कॅन्डल आली ना, बाय करा, शॉर्ट सेल करा, कमी टाइम फ्रेम मध्ये बघतो. पण ती एका मिनिटाची कॅन्डल आहे, तिच्यावर भरोसा ठेवायचा. या एका मिनिटाच्या कॅन्डलला जर 15 मिनिटं ड्राईव्ह करत असेल तर बिलीव्ह ऑन दिस वन कॅन्डल. जर ही एका मिनिटाची कॅन्डल तुम्हाला 15 मिनिटाच्या रेजिस्टन्सला दिसली आहे किंवा एका मिनिटाची कॅन्डल 1 आवरच्या रेजिस्टन्सला दिसली, तर काहीतरी बेरिश फॉर्मेशन बनतं एका मिनिटात, then you can believe on that candle. Otherwise, you shouldn't. Now, just try to mark this and just wait for those levels. ही लेवल महत्वाची आहे. OT zone plus 50%. And let's wait on a 15 minutes की तिथे बेरिश कॅन्डल येते का. 15 मिनिटाची बेरिश कॅन्डल कन्फर्मेशन आल्यावर तुम्ही एका मिनिटात 5 मिनिटात 3 होऊ शकता. यू कॅन टेक अ ट्रेड ओव्हर देअर. गेटिंग माय पॉइंट. ओके. आता इथे पण मार्केट गॅप ओपन झालं, बरोबर आहे ना. गॅप ओपन जाऊन थोडं वरती गेलं, मग खाली आलं, खाली कुठपर्यंत आलं, इथे लॉंग विक दिसतोय, त्याच्यावरती झोनला टॅप केलं मार्केट. मग आपण काय करतो, इथे वरती लॉंग विक दिसतोय, त्याच्यावरती झोनला टॅप करून मार्केट खाली येतं. कळत आहे ना. दिस इज ऑल. मी तुम्हाला जे सांगतो ना, ते ऑलरेडी घडत आहे मार्केटमध्ये. जो पण एक एक शब्द बोलतो तो, तुम्ही व्यवस्थित स्टडी केला, तुम्ही जर हे केलं ना, तुमच्या ट्रेडिंगचे 6 वर्ष 7-8 वर्ष कमी होतील, जे मी घातलेले आहेत. ट्राय टू अंडरस्टँड. एक म्हणजे ना, नोटबुक घ्या, सर्व गोष्टी घ्या, हे सर्व लिहून ठेवा. इट इज नॉट इझी. हे सर्व शिकणं एवढं इझी थोडी आहे. याच्यासाठी पैसा वाया गेलाय, टाइम वाया गेलाय, सर्व गोष्टी वाया गेल्या नाही, तुमच्या नाही गेल्या पाहिजे. तुम्ही या सर्व गोष्टी एकदम मेहनतच शिकल्या पाहिजे. तुमचे 6 वर्ष वाया नाही गेले पाहिजे, बरोबर आहे ना. तुमचा लर्निंग कमी झालं पाहिजे, हा माझा उद्देश आहे. म्हणून मी तुम्हाला एवढं मल्टी टाइम अनालिसिसला एवढे 4-4, 5-5 दिवस घेऊन बसतो. कळत आहे ना. 4-5 दिवसात माझ्या दुसरे टॉपिक होऊन तुमचे 4-5 दिवसात म्हणजे माझ्या तुमचा क्लास लवकर संपला असता. तसं पाहिजे मला क्लास संपवायचं नाही, मला तुम्हाला ट्रेडर बनवायचं आहे. मला तुम्हाला एक टेक्निकल अनालिस्ट बनवायचं आहे. हाऊ प्राइस इज रिॲक्टिंग, कॅप कोणत्या पद्धतीने चालली आहे, का चालली आहे, आणि बॅकटेस्ट करा. यू शुड बॅकटेस्ट दोस. आय एम एक्सपेक्टिंग सच करेक्शन. का मी एक्सपेक्ट का करतोय करेक्शन? बिकॉज द वे मार्केट इज गोइंग अपसाइड आय एम नॉट सॅटिस्फॅक्टरी. आणि ऑलरेडी मार्केटने एवढा मोठा गॅप अप दिलाय, बरोबर आहे ना. ऑलरेडी मोजून दिली मार्केटने वरती. आता किती एक्सपेक्ट करता तुम्ही मार्केटने? कळत आहे. सो मार्केट या पद्धतीने वरती चाललंय, टॅप करून मार्केट. आता मार्केट वरती चाललंय, तर मार्केट इथे कुठे थांबेल? हाय क्वार्टर ब्लॉक दिसतोय तुम्हाला, है ना. त्याच्यावरती एफयूजी, बरोबर आहे ना. मी एक्झॅक्टली इथे मार्केटला टॅप करेल. आता मार्केट वरती कुठून खाली जाईल हे डिपेंड करतं की प्राइस खाली कशी येते. प्राइसने तिथे एफयूजी बनवत खाली पडली, तर मग आपण डॅम शुअर आहे की मार्केट परत खाली येईल. जर मार्केट एफयूजी बनवत खाली येत आहे, तर डॅम शुअर आहे की मार्केट परत खाली येईल. मार्केट एफयूजी बनवणं खाली पडणं म्हणजे ते इन्स्टिट्यूशनचं लक्षण, कळतंय. त्याच्यामुळे आय एम नॉट शुअर नाव की हाऊ मार्केट विल फॉल. जिथे कुठे एफयूजी असेल, ऑर्डर ब्लॉक असेल, त्या लेवलला टॅप करेल मार्केट. आता इथपर्यंत तर मला काहीच दिसत नाही आहे. 5 मिनिटात मला इथपर्यंत काही दिसत, या लेवलपर्यंत काहीच दिसत नाही. 5 मिनिटात म्हणतोय, एका मिनिटात थोडंफार दिसेल, पण ते एका मिनिटापुरतं सीमित असेल. कळत आहे ना. त्याचा रिझल्ट फक्त एका मिनिटापुरता दिसेल. बघा इथे 1 मिनिटाचा एफयूजी होता, टॅप केला. हा 1 मिनिटाचा ऑर्डर ब्लॉक आहे, तिथे थोड्या वेळासाठी टॅप करेल. 1 मिनिटाचे 1-2 कॅन्डल बनतील, परत मार्केट खाली पडेल. कळत आहे ना. जो पण पीओआयच्या टाइम फ्रेमचा आहे, तो तेवढ्या वेळासाठी. एका महिन्याचा पीओ आहे, तर तिथे एका महिन्याची ग्रीन कॅन्डल ऍटलीस्ट बनली पाहिजे एका महिन्याची. जास्तीत जास्त 2 ते 1 मिनिटाचा पीओ आहे, तर 1-2 ग्रीन कॅन्डल दिसेल. मग गेटिंग माय पॉइंट. दीज आर द व्हॉल्युम इम्बॅलन्स, दीज आर द पीओ. जोपर्यंत हे तो टेस्ट नाही करत, नीट लक्षात घ्या. आता इथे 1, 2, 3, 4 या 4 कॅन्डल बघा एफयूजी बनत वरती गेल्या. का? कारण यांना 5 मिनिटात एफयूजी बनवायचं असेल मी दिसतोय. आता ह्याच्या एका मिनिटात या सर्व फील झाले, मग मार्केट जोरात पुढे येईल, खाली येईल. कळत आहे ना. मला मार्केटसाठी हाय क्वार्टर ब्लॉक बाकी आहे. आयपीजी तर फेल झाला, मार्केट थोडं वरती जाईल, मग हा राहील. तिथे या पद्धतीने मार्केट वरती जातं. हे खूप बारीक बारीक गोष्टी सांगतोय मी तुम्हाला. कळत आहे ना. इट इज नॉट सो इझी, बट तुम्हाला एक डिरेक्शन देऊन दिली की यार कसं मार्केट वर्क करतं. की यार लोअर टाइम फ्रेमचे जे पीओ आहेत ते फील झाले, पूर्ण फील झाले. हाय टाइम फ्रेमला मार्केट खालीच पडतं. जो लोअर टाइम फ्रेमला मार्केट एफईजी बनत वरती जातं, तर त्याचा परिणाम असा होतो की 5 मिनिटात पण एफई दिसायला लागतं. 5 मिनिटात मार्केट एफईजी बनत वरती जाईल, तर काय 15 मिनिटात एफईजी बनत दिसायला.
15 मिनिटात मार्केट एफईजी बनत वरती येतं, एका तासात 30 मिनिटात एफईजी बनते मार्केट. कळतंय? दिस इज युअर 5 मिनिट्स एफईजी. जा जा जा. इट शुड गो हेअर आणि इट शुड बाउन्स बॅक. इथे बीपीआर रेंज दिसते तुम्हाला, है ना? बेरिश एफईजी आणि बुलिश एफईजी ओव्हरलॅप. अरे बाबा टॅप कर म्हणून काय केलं आपण, 15 मिनिटाच्या ओटी झोन मार्क केलाय. जरी तुम्ही इथे कॉल ऑप्शन घेतला पण प्रीमियम ज्या पद्धतीने वाढतो त्या पद्धतीने वाढणार नाही. कारण मार्केट कसं एकदम वीक बनत वरती चाललंय. प्रत्येकाला भीती की मार्केट ऑलरेडी मार्केटने गॅप ओपन दिलं. ज्या आरती कॅन्डल लॉंग वीक बनवतं त्या आरती जमून घ्यायचं सेलिंग प्रेशर आहे तिथे, राईट. कॅन्डलच्या वरती लॉंग वीक रेजिस्टन्सला की लेवलला इट्स व्हेरी फटल. तुम्ही बघा ना एका मिनिटात त्याचं कसं दिसतंय बघा. हा जो पिक्चर आहे लॉंग वीक कॅन्डलचा, हे लॉंग वीक जे दिसतात ना, हे रेड कॅन्डल दिसते तुम्हाला एका मिनिटात, दिसतंय का? ही रेड कॅन्डल, ही रेड कॅन्डल. आता एका मिनिटात बघितलं तर हाय ऑर्डर ब्लॉक आहे, ऑर्डर ब्लॉक होतो. मार्केट इथून का वरती चाललंय एका मिनिटात म्हणतो मी, एका मिनिटात. काय अजून काय दिसतंय? एफईजी काय दिसतंय? दिसतंय का एफईजी? एफईजीच्या खाली ऑर्डर ब्लॉक. ओके, सो आता एफईजीची पॉवर संपली, ऑलरेडी गेलाय वरती. नेक्स्ट टाइम हा वर्क करणार नाही, बरोबर. पण एका मिनिटाचा एफईजी चालला, किती मिनिटासाठी चालला? एका मिनिटासाठी, बरोबर आहे ना. तुम्ही असं नका म्हणून एका मिनिटाचा एफईजी आणि 1 महिना धरून बसला ट्रेड, असं नाही होणार ना. तिने सर एका मिनिटाचा एफईजी होता आणि मी 1 मंथ होल्ड केला ट्रेड. टाइम फ्रेम मुश्किली जेवढा हायर टाइम फ्रेमचा पीओ आहे तेवढी मूव मोठी, जेवढा लोअर टाइम फ्रेमचा पीओ आहे और की लेवल तेवढी मूव छोटी. डायव्हर्जन दिसतोय का तुम्हाला? बोलो भाई, दिख रहा है तो? अरे सर बोल रहा है मैं नीचे जा रहा हूँ, ऊपर जा रही हूँ, इसका सुनना भाई. ओके, सो ओटी झोनला मार्केट टॅप झालं. ओटी झोनला जास्त जोर सुटला. 15 मिनिटाचा ओटी झोन आहे. सो 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 मार्केट ऑलमोस्ट जर पहिल्या कॅन्डलने ओटी झोनच्या मध्येच खाली क्लोजिंग दिली. बघू आता ही कॅन्डल त्या लेवलला ती ब्रेक करत नाही अजून. ही जी कॅन्डल आहे या एका मिनिटाच्या एफईजी पासून टॅप करून वरती गेली आहे, बरोबर आहे ना. तशी एका मिनिटात बुलिश कॅन्डल फॉर्म झालेली, गोइंग अप साइड. 6 मिनिट बाकी आहे क्लोज होण्यासाठी, बरोबर आहे ना. क्लोजिंग इज इम्पॉर्टंट. व्हॉट इज इम्पॉर्टंट? Closing. Candle closing is very important. Let's see how it's close. So we are waiting for 15 minutes candle confirmation. Why not 1 minute candle? You must have seen that 1 minute मध्ये बघा confirmation आलं. खाली जाईल थोड्या वेळासाठी, खाली जाईल पण त्या ज्या लेवल्स आहेत त्याला टॅप करून परत मार्केट. बट स्टील आय एम वेटिंग फॉर 15 minutes candle closing. Why? Because this is a 15 minutes level and 15 minutes level मध्ये I am expecting some. I don't expect market to close above this level. टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू. एक्सपेक्ट नाही करते की 15 मिनिटात मार्केट या लेवलच्या वरती क्लोज झालं पाहिजे किंवा होईल, कारण मार्केटमध्ये थोडं करेक्शन अजून आलं पाहिजे. आता ना इथे काही पीओ आहे, ना इथे काही पीओ आहे, है ना. काय आहे का? नाही, काहीच नाही, कुठलं नाही. आता काही कुठलंय बघतो एवढं कळत आहे का? मिनिटात काय 4 मिनिटं बाकी, 15 मिनिटात काय झालंय? आर एस आहे, देखो भाई, आर एस आहे पुरा बेरीज बता रहे मुझे. या कॅन्डलच्या बॉडीच्या ओटी झोन पर्यंत टॅप केलं. सो अशा प्रकारे 15 मिनिटाची कॅन्डल ही ओटी झोनच्या मध्येच क्लोज झाली. अजून कळत आहे? अजून 20 सेकंड बाकी, स्टील 20 सेकंड इज गोइंग ऑन. 17. आय एम नॉट शुअर एवढं स्लो का जाते. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड टुडे सेशन. ओके, खूप प्रॅक्टिकल ओरिएंटेड सेशन आय एम टेकिंग. 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली आहे ओटी झोनच्या खाली, तर ह्या पद्धतीने तुम्हाला मार्केट बघायचं आहे. बघूयात आपण ही कॅन्डल कशी क्लोज होते, ही पण खाली जाते का, काय होतं. हा 15 मिनिटाचा एफयूजी मध्ये, या 15 मिनिटाच्या एफयूजी मध्ये 5 मिनिटाचं काम केलं. ओके, सो थँक्यू ऑनलाईन स्टुडंट्स.